महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सरकारी भरती प्रक्रियेत मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलाय। नव्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे वय आणि शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवामध्ये कोणतीही सवलत घेतल्यास त्यांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही। अशा उमेदवारांची निवड आता केवळ आरक्षित जागांवरच केली जाणार आहे। दरम्यान युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मंत्री संजय शिरसाट यांनी यावरती म्हटलंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आला होता। त्या प्रस्तावामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांनी एससी प्रवर्गातला असेल त्यांनी स्कॉलरशिप पासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत ज्या सर्व फॅसिलिटी जर घेतल्या असेल तर त्याला त्याच प्रवर्गामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल किंवा जॉब शोधता येईल। परंतु ओपन कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी एससी प्रभागाचा जरी असला आणि त्यांनी ह्या सुविधा जर घेतल्या नसतील तर त्याला ती संधी देण्याचं सरकारने त्या ठरावामध्ये म्हणलेलं आहे। आता हा मंत्रिमंडळासमोर काल आलेला ठराव आहे। याच्यावर इतिवृत्त कायम होईपर्यंत नंतरही चर्चा होऊ शकते आणि याच्यामध्ये आणखीन कुणाचं काय मत आहे हे सुद्धा मंत्रिमंडळासमोर येऊ शकते। म्हणून अखेरचा इतिवृत्त फायनल होईपर्यंत चर्चेला वाव आणखीन आहे आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा सुद्धा होईल। या संदर्भामध्ये आम्ही काय करतो हे सर्वांना माहिती आहे। म्हणून आम्ही यावर मी आताही सांगितलं की इतिवृत्त फायनल होईपर्यंत कन्फर्मेशन मिळेपर्यंत त्याच्यावर चर्चा सुद्धा करता येईल आणि आपलं मत सुद्धा सरकारकडे मांडता येईल। लेनिननी जे काही वापरलंय ते इतर दुश्मनासाठी वापरलेलं वाक्य आहे। संजय राऊत हा स्वतःच्या देशामधल्या मुलांना युवकांना मंदबुद्धीचं संबोधतो। हे मंदबुद्धीचेच लोक आहेत। स्वतः संजय राऊतची बुद्धी भरकटलेली आहे आणि ह्या युवकांना काय दिशा द्यायची हे देण्यापेक्षा तो कसा मंदबुद्धीचा आहे हे सिद्ध करण्याचा संजय राऊतचा खटाटोप आहे। म्हणून अशा माणसाच्या विचाराशी कोणी सहमत होणार नाही आणि त्याला कोणी पाठिंबाही देणार नाही। मंदबुद्धीचे तुमच्याकडे असलेले सर्व जे नेतेगण आहेत त्याच्यामुळे तुमचा पक्ष थंडावलेला आहे। त्याची तुम्ही काळजी करा। आमचा युवक हा आजही तेवढा ताकदीचा आहे, आजही तेवढा जोशाचा आहे आणि तो जो काही निर्णय घेतो तो विचारपूर्वक घेतो। ही परंपरा आमच्या देशाला लाभलेली आहे। ते बघा, आता हे सर्व विरोधी पक्ष यांच्याकडे कोणताही विषय नसल्यामुळे त्यांना देशाच्या घडामोडीमध्ये काय योगदान द्यायचंय याची काही काळजी नाहीये। आज देशामध्ये जो काही पेट्रोल डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता आहे त्याचा प्रिकॉशन म्हणून आपण हे उचललेलं पाऊल आहे। उद्या जर एखाद्याने भरपूर पेट्रोल वापरायचं असेल तर त्याला काही हातकड्या घातल्या जाणार नाही। परंतु देशहितासाठी जर काही काम करायचं असेल तर थोडं पेट्रोल वाचवलं पाहिजे। हे भावनिक आव्हान सुद्धा पंतप्रधानांनी केलंय आणि ते देशाच्या हितासाठी केलं।